नमस्कार मंडळी. आजच्या भागात आपण नक्षत्र, त्यांची चरण, त्यांचे स्वामी याचाच फक्त आढावा घेऊया. आपणाला माहिती आहे 12 राशी आहेत. या 12 राशींचा अभ्यास सुलभपणे व्हावा आणि आपल्याला निश्चित कळावी म्हणून करता यांचे प्रत्येक नक्षत्राचे 4 भाग केले आहेत. आधी नक्षत्रांचे नावं सांगतो आणि त्याच्या 4 भागांना प्रत्येक भागास चरण म्हणतात, त्यांची हे सांगतो. मेष राशीचे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशी आहेत. त्याच्यात येणारी प्रत्येकी 4-4च्या गटातली पहिली 9, दुसरी 9 आणि शेवटची 9 अशी नक्षत्रांची संख्या मी सांगतो. पहिल्या गटात अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा ही पहिल्या 4 राशींची नक्षत्र संख्या आहे. दुसऱ्या याच्यात सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक त्याच्यात येणारे नक्षत्र मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. आणि शेवटच्या 4 राशी म्हणजे धनु, मकर, कुंभ, मीन यांच्यात येणारी नक्षत्र मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका याला शतभिषासुद्धा म्हणतात, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि शेवटचं नक्षत्र म्हणजे रेवती. या संपूर्ण 27 नक्षत्राचे 4-4 भाग केल्यानंतर एका राशीत 2.25 नक्षत्र येतात. त्याचे लक्षात ठेवण्याचं सूत्र असं आहे की या नक्षत्रांचं एका रांगेत अशा पद्धतीने आपण मांडले आहेत की 9 भाग केल्यानंतर पहिल्या भागात अश्विनी, मघा आणि मूळ नक्षत्र येतं. दुसऱ्या भागात भरणी, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा. तिसऱ्या ह्याच्यात कृत्तिका, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा. चौथ्या ह्याच्यात रोहिणी, हस्त आणि श्रवण. 5व्या ह्याच्यात मृग, चित्रा आणि धनिष्ठा. 6व्या ह्याच्यात आर्द्रा, स्वाती आणि शततारका. 7व्या ह्याच्यात पुनर्वसू, विशाखा आणि पूर्वा भाद्रपदा. 8व्या ह्याच्यात पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा. आणि 9व्या ह्याच्यात आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती. आता या नक्षत्रांचे चरण घेतल्यानंतर 2.25 नक्षत्र जर एका राशीत असतील तर प्रत्येक चरणाचं संख्या कशी येते. पहिल्या राशीत 4-4-1 4 चरणांचं 9 चरणांचा एक गट केला तर 4-4-1. दुसऱ्या राशीत दुसरा गट 3-4-2, तिसरा 2-4-3, चौथा 1-4-4. याप्रमाणे नक्षत्रांच्या चरणांची विभागणी असते. आता या प्रत्येक चरणांच्या गटाची संख्या मोजली तर ती 9च येते. उदाहरणार्थ 4-4-1, 4 आणि 4 8 आणि 1 9, 2-3-4-2, 4 आणि 3 7 आणि 2 9, 2-4-3, परत 2-4-6 3 9 आणि शेवटचं 1-4-4 म्हणजे 1 अधिक 4 अधिक 4 म्हणजे 5 आणि 4 9. आता ह्या राशींचे आणि या चरणांचे स्वामी लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत म्हणजे मेष, वृषभ, मिथुन, कर्क या गटात यांचे स्वामी आपण सांगितलेत की मेषेचा मंगळ, वृषभेचा शुक्र, मिथुनेचा बुध, कर्केचा चंद्र, परत सिंहेचा रवी, कन्येचा बुध, तुळेचा शुक्र, परत शेवटची जी वृश्चिक रास आहे त्या गटातली तिचा मंगळ आणि उरलेल्या ज्या 4 शेवटच्या राशी आहेत त्याचा धनुचा गुरु, मकरेचा शनी, कुंभेचा शनी आणि मीनेचा गुरु ही राशीस्वामी आहे. हे या नक्षत्रांचे चरणस्वामीसुद्धा आहेत. उदाहरणार्थ अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी. अश्विनीचे 4 चरण घेतले तर त्या चरणांचे स्वामी प्रत्येकी मेष, वृषभ, मिथुन, कर्क यांचे जे स्वामी आहेत तेच येतात. कळलं.
त्याप्रमाणे हे स्वामींचे 108पर्यंत ह्या ज्या संख्या आहेत ह्या मेषेच्या पहिल्या चरणस्वामीपासून शेवटच्या चरणस्वामी मीनेच्या 108व्या क्रमांकापर्यंत ही संख्या याचप्रमाणे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु या सगळ्या याच क्रमाने पुढे त्यांचे राशीस्वामी कायम राहतात. आता तिथी या विषयावरती बोलू. तिथी म्हणजे सूर्य आणि चंद्र जेव्हा एकाच राशीत असतात तेव्हा त्यांच्यातील अंतर 0 डिग्री असतं किंवा 360 पूर्ण झालेलं असतं. म्हणून या 0 डिग्रीपासून जेव्हा चंद्र सूर्यापासून पुढे पुढे रोज सरकत असतो त्या अंतरास तिथी असं म्हणतात. सूर्य सरासरी रोज 12 डिग्री पुढे सरकत असतो. म्हणून आपलं वैदिक पंचांग हे प्रतिपदेपासून आपलं संवत्सर सुरू होतं. म्हणून प्रतिपदा ही शुक्ल पक्षाची किंवा शुद्ध पक्षाची जी प्रतिपदा असते ते पहिलं अंतर सूर्य आणि चंद्रातलं 12 डिग्रीचं असतं. जसा तो दुसऱ्या दिवशी परत 12 डिग्री अंतर पूर्ण करतो तो द्वितीया तिथी असते शुद्ध पक्षातली. असं करत करत तो जेव्हा सूर्यापासून चंद्र 90 डिग्री अंतरावरती असतो तेव्हा शुद्ध अष्टमी असते. तो जेव्हा 180 अंशावरती असतो तेव्हा पौर्णिमा असं म्हणतात त्या तिथीस. तो जेव्हा परत 270 डिग्री अंतरावरती जातो त्या तिथीस परत वद्य अष्टमी म्हणतात. आणि तो जेव्हा परत सूर्याच्या राशीत जातो तेव्हा ते अंतर पुन्हा 0 झाल्याने त्यास अमावस्या असं म्हणतात. म्हणजे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत अंतर 180 अंश आणि परत पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत 180 अंश पूर्ण होतात. म्हणजे 0 अंश होतात सूर्य आणि चंद्रातलं अंतर. आता वार, ज्या दिवशी आपल्याला पंचांग किंवा पत्रिका पाहिजे असेल त्या दिवशी जो वार असतो त्या वाराचं त्या दिवसावरती पूर्ण प्रभुत्व असतं. त्याचप्रमाणे वार हा पुढे पुढे जात असतो. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शेवटचा शनिवार. पुन्हा याच क्रमाने ते येत असतं. नक्षत्रांच्या बाबतीत आपण अभ्यास केलाच आहे की प्रत्येक 12 डिग्री अंतरावरती एक नक्षत्र 3.12 अंशावरती एक चरण असतं आणि 2.25 दिवसात एक नक्षत्र चंद्र पार करत असतो. अशा रीतीने ही 27 नक्षत्र आणि या पूर्ण परिभ्रमण करताना 1 महिन्याचा कालावधी एक नक्षत्र ओलांडताना चंद्रास लागत असतो. चंद्राप्रमाणेच आपण इतरही ग्रहांची गती पाहूया. चंद्र 1 महिना, मंगळ 1 महिना, बुध 27 दिवस, गुरु साधारण 1 वर्ष एक प्रदक्षिणा करायला आणि शुक्र 40 ते 42 दिवस आणि शनी हा एक रास अंतर पार करायला 2.5 वर्ष लावतो आणि पूर्ण भ्रमण करायला म्हणजे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला 30 वर्षाचा अवधी लागतो. धन्यवाद.